हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी पुरणपोळी बघत आहे. तर प्रत्येक सणामध्ये गोड पदार्थ म्हणून पुरणपोळी तयार केली जाते, ते आज आपण बघणार आहे. पुरणपोळी तयार करण्यासाठी 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ आपण 2-3 वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे. चणा डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. 2 वाटी चणा डाळसाठी आपण 6 वाटी पाणी घेतलेले आहे. यामध्ये पाव चमचा हळद पावडर, चवीसाठी थोडंसं मीठ आणि 1 चमचा आपण तेल घालत आहे. झाकण लावून 4-5 शिट्ट्या करून चणा डाळ आपण शिजवून घेणार आहे. चणा डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण गव्हाचे पीठ मळून घेत आहे. तर पुरणपोळी तयार करण्यासाठी आपण 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. यामध्ये आपण 1 वाटी मैदा घालून तोही आपण चाळून घेत आहे. यामध्ये आपण चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालत आहे. थोडीशी यामध्ये आपण हळद पावडर घालत आहे. 2 चमचे तेल घालून आपण पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा घट्टसर गोळा मळून घेणार आहे. तर लागेल असे थोडे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. मळून घेतलेले पीठ आपण 5-6 मिनिटे अजून मळून घेत आहे. मळून घेतलेले पीठ आपण आता एका पातेल्यामध्ये ठेवून पीठ बुडेपर्यंत आपण पाणी घालणार आहे. 30 मिनिटे आपण पीठ पाण्यामध्ये मुरत ठेवणार आहे. चणा डाळीला आपण 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. गव्हाचे पीठ आपण मुरत ठेवलेले ते आता परत एकदा चांगले मळून घेत आहे. 1 चमचा तेल घेऊन गव्हाचे पीठ आपण परत एकदा चांगले मळून घेत आहे. चणा डाळीतील पाणी आपण बाजूला काढून घेतलेले आहे. 2 वाटी चणा डाळ आपण शिजवून घेतलेली आहे आणि 2 वाटी आपण गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. गरम कढईमध्ये आपण पुरण तयार करत आहे. त्यासाठी 2 वाटी शिजवून घेतलेली चणा डाळ आणि 2 वाटी आपण गूळ चिरून घेतलेला आहे, तो आपण एकत्र मिक्स करून परतून घेत आहे. मोठ्या गॅसच्या आचेवरती 3-4 मिनिटे सतत असे परतून पुरण आपण तयार करून घेणार आहे. गुळाचे पाणी जे तयार झालेले आहे ते आपण सतत असे आटेपर्यंत परतून घेणार आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालून आपण परतून घेत आहे. यामध्ये मी जायफळची पावडर आणि वेलची पावडर घालून परतून घेतलेले आहे. दोन्हीपैकी एक काही घातले तरी चालेल. पुरण थंड करून घ्यायचे आहे आणि पुरण थंड झाल्यानंतर आपण पुरणाचे असे गोल गोळे तयार करून घेतलेले आहेत. गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेऊन आपण त्याला वाटीगत आकार देऊन त्यामध्ये आपण पुरण भरून पुरणपोळीचा हुंडा तयार करून घेत आहे. तर असे अंगठ्याने पुरण थोडे थोडे आत सारून आपण हुंडा तयार करून घेणार आहे. यामध्ये आपण थोडेसे गव्हाचे पीठ टाकत आहे आणि हुंडा आपण तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हुंडा तयार करून घ्यायचा आहे. गव्हाचे पीठ किंवा मैद्याचे पीठ लावून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी गव्हाचे पीठ लावून पुरणपोळी लाटून घेत आहे. लाटून घेतलेली पुरणपोळी आपण तव्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे. तेल किंवा तूप लावून आपण पुरणपोळी दोन्ही बाजूंनी भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुरणपोळ्या तयार करणार आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवत राहील. आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.